जंगल जंगल बात चली है पता चला है. हे शब्द कानावर पडले की 90च्या दशकातला प्रत्येक जण नक्कीच नॉस्टॅल्जिक होतं. याचं कारणही तसंच आहे. 1989 मध्ये सुरू झालेली द जंगल बुक ही कार्टून मालिका आणि त्यातलं मोगली हे पात्र आजही या मालिकेतले बल्लू, बगीरा, शेरखान, तबाकी, का यांसारखी पात्र अजरामर आहेत. आता अर्थातच ही कार्टून मालिका असल्यामुळे बहुतेक जणांना ही सर्व काल्पनिक वाटते. पण जर मी असं सांगितलं की ही मालिका काल्पनिक नसून आपल्या भारतातल्या एका खऱ्या माणसाच्या आयुष्यापासून प्रेरित आहे, तर विश्वास ठेवाल? कठीण आहे ना? पण आजच्या भागात आपण याच खऱ्याखुऱ्या भारतीय मोगलीची माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी असरत मंगेश मोरे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय न्यूज अनकटच्या विषय काय या कार्यक्रमात. तर झालं असं की 1891 मध्ये ब्रिटिश लेखक रुडियार्ड किपलिंग यांनी द जंगल बुक हे पुस्तक लिहिलं आणि पुढे 1989 मध्ये या पुस्तकावर आधारित द जंगल बुक ही कार्टून मालिका सुरू झाली. पण केपलिंग यांना ही कथा लिहिण्याची कल्पना कशी आली असेल? केपलिंग यांचा जन्म मूळचा भारतातलाच आणि त्यांनी आपलं बहुतांश बालपण हे भारतात घालवलं. आता त्यांना ही कथा लिहिण्याची कल्पना येण्यामागचं कारण म्हणजे 1866 ला मध्य प्रदेशमधल्या बुलंद या गावात काही शिकारी हे शिकारीसाठी जंगलात गेले होते. पण काही छोट्या मोठ्या प्राण्यांच्या शिकारीनंतर त्यांना असं काही दृश्य दिसलं की त्यांचाही स्वतःच्या नजरेवरती विश्वास बसत नव्हता. काही लांडग्यांच्या कळपात एक लहान मुलगा त्यांना खेळताना दिसला. हा मुलगा जेमतेम 6 ते 7 वर्षांचा असेल. तो त्या लांडग्यांसोबत धावत होता, त्यांच्या अंगाखांद्यावरती उड्या मारत होता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते लांडगेही त्याच्यासोबत खेळत होते आणि त्याला कोणत्याही प्रकारची इजा करत नव्हते. काही वेळ त्या शिकाऱ्यांनी या कळपाचा पाठलाग केला आणि बघितलं की हे सर्व लांडगे आणि तो मुलगा एका गुहेत गेले. पण मग मात्र या शिकाऱ्यांनी त्या मुलाला आपल्या सोबत घेऊन जायचं ठरवलं आणि त्यांनी या गुहेबाहेर धूर करून त्या लांडग्यांवरती गोळ्या झाडल्या. यात त्यांनी सर्व लांडग्यांची शिकार केली आणि त्या मुलाला आपल्या सोबत घेऊन आले. पुढे या मुलाला आग्र्यातील एका अनाथ आश्रमात ठेवण्यात आलं आणि तिथे याचं नाव दीना सनीचर असं ठेवलं गेलं. दीना यासाठी की हा दिवसाचा सापडला होता आणि सनीचर यासाठी की हा ज्या दिवशी सापडला तो शनिवार होता आणि त्याला ज्या दिवशी आश्रमात आणलं तो दिवसही शनिवारचाच. दीना आश्रमात इतर मुलांसोबत राहायचा, पण तो कधीही बाकीच्या मुलांसारखा बोलू किंवा चालू शकला नाही. आश्रमात आणल्यापासून पुढची अनेक वर्ष तो प्राण्यांसारखाच हात आणि पायावरती चालायचा. तसंच त्याने अनेक वर्ष कोणत्याही प्रकारचं शिजवलेलं अन्न खाल्लं नाही. तो कच्चं मांस किंवा कच्चे मासे खायचा. त्याला बाकीच्या मुलांसारखं कपडे घालणंही कधी जमलं नाही. अनेक वर्षांच्या प्रशिक्षणानंतर दीना शिजवलेलं अन्न खायला शिकला. पण एखादी गोष्ट खाण्यापूर्वी प्राण्यांसारखा त्याचा वास घ्यायची त्याची सवय काही तो सोडू शकला नाही. तसंच त्याला बोलणंही कधी जमलं नाही. तो प्राण्यांसारखे आवाज काढून आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करायचा. या आश्रमात जवळपास 2 दशकं काढल्यानंतर तो हळूहळू इतर माणसांसारख्या हाताच्या बोटावर मोजता येण्यासारख्या गोष्टी ॲडॅप्ट करायला लागला होता. पण ते म्हणतात ना की एखादी चांगली सवय लागायला माणसाला अनेक वर्ष लागू शकतात, पण वाईट गोष्टी मात्र माणूस काही दिवसातच शिकतो. तसंच काहीसं दीनाच्या बाबतीतही घडलं. दीनाला सिगरेट ओढण्याची सवय लागली आणि यामुळेच त्याला टीबी या आजाराची लागण झाली आणि पुढे याच आजारात दीनाचा मृत्यू झाला. हयात असेपर्यंत दीनाचा कधीच कुठलाही मित्र बनला नाही, पण आश्रमातल्या एका कुत्र्यासोबत मात्र त्याची चांगली मैत्री झाली होती. तो दिवसभर त्याच्याशी खेळत असायचा आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आश्रमातल्या अनेकांनी असं सांगितलं की दीना आणि तो कुत्रा यांच्यात काय संभाषण व्हायचं ते आम्हाला समजायचं नाही, पण त्यांच्यात नक्कीच काहीतरी बोलणं चालायचं. तर मंडळी, हा होता आपला आजचा विषय. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह आपल्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे विषय काय.